राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, मात्र राज्यातील परिस्थिती नियंत्रणात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. ठाणे शहरातील पावसाचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा. ठाणे परिसरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी. उपमुख्यमंत्री अजित पवार आपत्ती व्यवस्थापन कक्षात. अजित पवारांकडून पावसाचा आढावा. मंत्रालयामधून अजित पवारांनी घेतला आढावा. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची पालिका मुख्यालयाला भेट. मुंबई आणि उपनगरांमधील परिस्थितीचा घेतला आढावा. पावसामुळे मुंबईतील तीनही रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प. रेल्वेकडून अधिकृत घोषणा. पुढील सूचना येईपर्यंत लोकल सेवा बंद ठेवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. मुंबईतील विहार तलाव ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 6 तलाव ओसंडून वाहू लागले. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. पावसाची संततधार मात्र कायम. माणगाव शहर आणि परिसरातील पाणी अद्याप ओसरलं नाही. बामणोली रोड अद्याप पाण्याखाली. वसई विरार नालासोपाऱ्यात सलग 4थ्या दिवशी पावसाचा जोर. नालासोपारा शहरातील अनेक सखल भागात पाणी. पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी. ठाणे शहरात मुसळधार पाऊस. अनेक सखल भागात पाणी साचलं. घोडबंदरच्या पानखंडा विलेजमध्ये पाणी साचलं. कुर्ला कमानी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मार्गावरील वाहतूक बंद. वाहनं पाण्यात अडकली. विरारचा मनवेल पाडा तलाव भरून वाहू लागलाय. रस्त्यावर पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. तुळजापूरच्या बोरी नदीवरील पुलावरून पाणी. विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनधारकांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर. अनेक भागात पाणी साचलं. रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी. विरारमध्ये सोसायटीतील घरात सलग 5 दिवसांपासून पाणी. घरात पाणी साचल्यानं कुटुंबीय त्रस्त. वसईच्या मिठागरला 4ही बाजूनी पाण्याचा वेढा. 100 कुटुंब वेढ्यात अडकली. घरात गुडघ्यापर्यंत पाणी. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम. धरणातून वारणा नदीपात्रात विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदरमध्ये काशीमीरा ते दहिसर चेकनाकापर्यंतची वाहतूक ठप्प. मीरा रोड परिसरात अनेक घरात पाणी. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटांवर पोहोचली. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीकाठची केली पाहणी. नदीकाठच्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन. रत्नागिरीत पावसाचा जोर कायम. जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी. जगबुडी नदी इशारा पातळीवर. खेडमध्ये पुराचं पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. पुण्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस. शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. पावसामुळे रस्त्यावर हळूहळू पाणी साचायला सुरुवात. भिवंडीत दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार. अनेक ठिकाणी पाणी साचलं. खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी जाहीर. भाजी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी. विरार मनवेलपाडा येथील अपार्टमेंटमध्ये तळमजलावर पाणी. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं रहिवाशांचे हाल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पालकमंत्री नितेश राणेंकडून पावसाचा आढावा. नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना. गडचिरोलीत भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी बंदी. नवी मुंबईत मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी पाणी साचलंय. एपीएमसी परिसरात देखील पाणीच पाणी. जनजीवन विस्कळीत. गडचिरोलीत जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. 9 मार्गांवरील वाहतूक ठप्प. रत्नागिरीच्या अनुष्कुरा घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प. राजापूर पाचल कोल्हापूर मार्ग बंद. 4 तासांपासून वाहतूक ठप्प. रस्त्यावरील दरड हटवण्यास सुरुवात. पुणे सिंहगड रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी. मुख्य रस्त्यासह कॅनल रोडवर वाहतूक कोंडी. गोरेगाव ओबेराय मॉल समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी. 4 ते 5 फूट पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास. दहिसर द्रुतगती महामार्ग टोल नाक्याजवळील पुलाखाली पाणी. पाणी साचल्यानं मार्गावरील वाहतूक बंद.
कळवा मुंब्रा खाडीमध्ये पाणी पातळी वाढली, खाडीतील बोटींना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, दमदार पावसामुळे मुंब्रा परिसरातील रस्ते जलमय, अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. जालन्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले, प्रकल्पातील पाणीसाठा 70% दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. ठाण्यात पावसाची दमदार बॅटिंग, वंदना डेपो परिसरात गुडघावर पाणी, पाण्यात बस पडली बंद, नागरिकांना फटका. वंदना डेपो मुख्य बाजारपेठेत पाणी साचलं. मुंबईत दादरमध्ये हिंदमाता सर्कल परिसरात पाणी साचण्यास सुरुवात, तर 1.5 ते 2 फूट पाणी साचल्यानं वाहतूक बंद. ठाण्यातील मुसळधार पावसाचा टीएमटी बसला फटका, ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी. साताऱ्यातील घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस, कोयना नगर नौजा येथील नाला खचला, रस्ता खचल्यानं वाहतूक ठप्प, अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना. पाटण तालुक्यातील जुना संगमनगर धक्का आणि मुळगावचा पूल पाण्याखाली, कोयना नदीपात्रात 53,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, तांबवे निसरे येथील बंधारे पाण्याखाली. छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ, जायकवाडी धरण 95%. येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले, धरणातून 29,480 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू. जिंतूर सेनगाव राज्य महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प. कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरातील मॅनहोल भर पावसात खुला, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. बुलढाण्यातील नुकसानग्रस्त भागाची आमदार सिद्धार्थ खरातांनी पाहणी केली, देऊळगाव साकर्शा येथील पुलाचं काम रखडल्यानं गावांचा संपर्क तुटला, काम पूर्ण करण्याचे निर्देश. चंद्रपुरात काल दुपारपासून पावसाची संततधार, वर्धा नदीला पूर, शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम. मुसळधार पावसामुळे मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर, निमशासकीय कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर. कोल्हापूरच्या पंचगंगेची इशारा पातळीकडे संथ गतीनं वाटचाल, पंचगंगेची पाणी पातळी 35 फुटांवर पोहोचली, 65 बंधारे पाण्याखाली. पुण्यात आज पावसाचा रेड अलर्ट, पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क, पावसामुळे धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता, पालिकेनं नेमली विशेष पथकं. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कोयना धरणातून 53,000 क्युसेक वेगानं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं, मुंबई आणि उपनगरात अतिमुसळधार पाऊस, कोकण आणि मराठवाड्यातही अतिवृष्टी, मुंबईत सर्वाधिक पाऊस विक्रोळी. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांना आज आणि उद्या अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. कोकण किनारपट्टीवर 22 ऑगस्टपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता, मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचं, तसंच किनाऱ्यालगतच्या नागरिकांना खबरदारीचं आवाहन. बुलढाण्यातील पेनटाकी धरणाचे दरवाजे उघडले, 9 दरवाजातून 468 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, पैनगंगा नदीला महापूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबई, ठाण्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. मुंबईतील अंधेरी सबवे पाण्याखाली 2 ते 2.5 फूट पाणी साचलं, दोन्ही मार्गाची वाहतूक बंद, वाहतूक गोखले पूल आणि ठाकरे पुलामार्गे वळवली. कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा मार्ग बंद, गगनबावड्याच्या मांडुकली रस्त्यावर पाणी, गगनबावड्याकडे जाणारी वाहने परत पाठवली, कोल्हापूर राजापूर मार्ग देखील बंद. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात मोठं नुकसान, 3,30,000 शेतकऱ्यांचं नुकसान, पावसामुळे 6 जणांचा मृत्यू, 205 जनावरं मृत पावली. मुसळधार पावसामुळे भाईंदरच्या इंद्रलोकमध्ये झाड कोसळलं, मार्गावरील रस्ता बंद, कोणतंही नुकसान नाही. बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेली, चालकाला वाचवण्यात यश. बुलढाण्यात मेहकर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी. मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी, मुंबई आणि उपनगरासह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी.
मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठानं आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या. आजच्या परीक्षा 23 ऑगस्ट रोजी होणार. 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत वाढवली. 22 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली मुदत. मुसळधार पावसामुळे शिक्षण संचालनालयाचा निर्णय. जालन्यात सावंगी तलाव परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे घराची पडझड. तात्काळ पंचनामे करण्याची नागरिकांची मागणी. नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच. पुरात अडकलेल्या 250 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. 3 जणांचा मृत्यू तर 2घांचा शोध सुरू. 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान. हरियाणात मुसळधार पाऊस. हानीतीकुंड बॅरेजच्या सर्व 18 दरवाजातून विसर्ग सुरू. यमुना नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहतीये. बुलढाण्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. त्यांना तात्काळ मदतीची गरज. सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. पंचनाम्याचं नाटक करू नये. शेतकरी नेते रविकांत तुपकरांची टीका. मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली. सोयाबीन, कापूस, हळद पिकांचं प्रचंड नुकसान. वाशिमच्या देऊळगाव बंडा परिसरात मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. सोयाबीन, हळदीच्या पिकांचं नुकसान. माजी कृषी सभापती वैभव सरनाईक यांनी केली नुकसानीची पाहणी. परभणीच्या गंगाखेड तालुक्यात गौडगाव इथे अतिवृष्टी सदृश्य पाऊस. कापूस आणि सोयाबीन पिकं पाण्याखाली. पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 10 सामंजस्य करार. राज्यात 42,892 कोटींची गुंतवणूक. 25,892 रोजगाराची निर्मिती होणार. हायपरलूप प्रकल्पाला गती मिळणार. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा. रेल्वे खरेदीसाठी नवे करार. 268 पूर्ण एसी ट्रेन सुरू केल्या जाणार. सर्व लोकल ट्रेन बदलल्या जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. जानते हो मैं झूठ नहीं बोलता. जे बोलतो ते करून दाखवतो. इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुम्हाला बघून घेऊ. राहुल गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा. विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्रींचं काल वृद्धापकाळानं निधन. महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन. कैलास गोरंट्याल यांच्यासह माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना सोशल मीडियावर शिवीगाळ. गुन्हा दाखल करण्याची कैलास गोरंट्याल यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्याकडून धमकी. थोरात यांच्या बाबतीत आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल. थेट धमकी. वर्ध्यात विविध मतदारसंघात मतदारांची नावं 2 ते 3 ठिकाणी. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची माहिती. 20% मतदार याद्यांच्या छाननीतून 4,500 मतदारांची नावं 2 वेळा. यशोमती ठाकूर यांनी केली अमरावतीत नुकसानीची पाहणी. तुम्ही पालकमंत्री आहात तर लोकांची काळजी करा. यशोमती ठाकूरांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका. सांगलीत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी दी ब्ल्यू बेंच प्रकल्पाचा शुभारंभ. प्रकल्पांतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण संपुष्टात. लेखी आश्वासनानंतर 3 दिवसांनी आंदोलन स्थगित. मराठवाड्यातील वक्फच्या 25,000 एकर जमिनीवर अतिक्रमणाविरोधात कारवाईसाठी सहकार्याचं आवाहन. राज्य वक्फ मंडळाचं आवाहन. गणेश भक्तांची उत्सुकता शिगेला. गणेश मूर्तींवर अंतिम हात फिरवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग. नाशिकमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि पोलिसांची आज बैठक. रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर गणेशोत्सव मंडळ ठाम. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय पावलं उचलली? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल. साताऱ्यातील पाचगणी महाबळेश्वर मार्ग मोठ्या खड्ड्यांमुळे धोकादायक. मार्गावर वारंवार अपघात. वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास. खामगावात कावड यात्रेचा उत्साह. यात्रेत साकारलेलं दृश्य आकर्षणाचं केंद्र. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 6 वाजल्यानंतरच्या मतदानावर प्रश्न विचारणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. तुम्हाला अशी याचिका करण्याचा अधिकार काय? न्यायालयाचा याचिकाकर्त्याला सवाल.
सोलापुरात नागरिकांचा डीजे डॉल्बीला विरोध, सिद्धरामेश्वर मंदिरात स्वाक्षरी मोहीम. स्वाक्षरी मोहिमेत 24,000 सोलापूरकरांनी केल्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्रात आगामी पालिका निवडणुकांपर्यंत मतदार याद्यांचं पुनरीक्षण नको, राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती. राजकीय सोयीसाठी पाडलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करावी, वकील असीम सरोदे यांची मागणी. नागपुरात 36 तास पाणीपुरवठा बंद, देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे अर्धा नागपुरात पाणीपुरवठा बंद. आगामी पालिका निवडणुकांसाठी नागपुरातील नगरपालिका आणि नगरपंचायतीचा आराखडा जाहीर, 31 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत. राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची 37% पदे रिक्त, सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहिती अधिकारातून माहिती समोर. पैठणमधील आपे गावातील भव्य ध्यान केंद्र कान्हा शांतीवनला करारावर दिलं, 3 वर्षासाठी सामंजस्य विनामूल्य करारावर दिल्याची अध्यक्षांची माहिती. सिल्लोडमध्ये फुलंब्री इथे 2 दिवसीय स्त्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन, आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती. कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी 120 केसेस बोर्डवर, गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल, 26 ऑगस्टला होणार सुनावणी. बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा आज निकाल लागणार, निवडणुकीसाठी 83% मतदान, निवडणुकीची मतमोजणी सुरू. ठाण्यात एकूण 909 बेकायदा बांधकामं, सर्वाधिक 740 बांधकामं दिव्यात, ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयात कबुली, गणेशोत्सवानंतर कारवाई करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.